तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा ट्रॅक्टर खरेदी करणार त्या विचारात असेल किंवा ट्रॅक्टरचे अवजारे खरेदी करण्याच्या विचारात असेल, तर तुमच्यासाठी सुद्धा आज महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आपल्याला माहिती आहे खरीप हंगाम हा तोंडाशी येऊन ठपलेला आहे. तर अशातच आता जर तुम्ही ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टर व्यतिरिक्त जे साहित्य आहे ते जर खरेदी करण्याच्या विचारामध्ये असेल, तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड समजून घेणार आहोत. तर आपला विषय आपण बघितला तर आजचा विषय आपण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजारे खरेदीसाठी अनुदान कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 20 कोटी निधीची आता ही मंजुरी मिळालेली आहे. तर काय संपूर्ण माहिती आता आपण ए टू झेड संपूर्ण समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा दाबून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हासुद्धा व्हिडिओ टाकू तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. तर आपण बघितलं तर राज्यात 2026-27 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी तब्बल जर आपण बघितलं तर 20 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. हे आपल्या चालू वर्षासाठी. जर आपण पुढे बघितलं शेतकरी बांधवांनो, राज्यात 2026-27 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरणामध्ये 20 कोटीचा जो निधी मंजूर करण्यात आला आहे, याबाबत शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन विभागाकडून जारीसुद्धा करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत शेती अवजारे अथवा ट्रॅक्टरी खरेदीसाठी अनुदानसुद्धा आता मिळणार आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यात येणाऱ्या जर आपण बघितलं तर सुद्धा आता प्रशासकीय मंजुरीसुद्धा आता देण्यात आलेली आहे. MHA-DBT पोर्टलवर शेतकऱ्यांमार्फत अवजारे खरेदी अनुदानासाठी प्राप्त अर्जांना पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार जेव्हा आपल्याला संमती मिळेल, आपल्या पसंतीनुसार आता आपल्याला हे जी खुल्या बाजारातून खरेदीची मुभासुद्धा आता देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही कुठून सुद्धा हे अवजारे खरेदी करू शकता. खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्याची जर आपण बघितलं तर बँक खात्याची चेक DD ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तिथे द्यावे लागेल. अशाच प्रकारे शेतकऱ्यांना अदा केलेल्या रकमेचा तपशील पोर्टलवर अपलोड केल्यानंतर शासनाची देय असलेली अनुदानाची रक्कम थेट तुम्ही जेव्हा तुमचे जे आपलं बिल देईन ना, आपल्याला बिल समजा आपण जर एखादा अवजार किंवा ट्रॅक्टर असेल, हे आपण खरेदी केल्यानंतर जे बिल असतं आपण DD फाडतो किंवा ऑनलाईन जे करतो ट्रान्झॅक्शन, ते आपल्याला पोर्टलवर जाऊन अपलोड करावे लागेल. आपण जेव्हा ते अपलोड करू तेव्हा शासनाकडून आपल्याला DBTद्वारे डायरेक्ट लाभार्थ्याच्या संलग्न आधार बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. अशातच जर बघितलं आपण सदर योजनेची 2026-27 मधील अंमलबजावणी करण्यासाठी लगभग 20 कोटीची वार्षिक कृती कार्यक्रमासुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. जर आपण सदर योजनेनुसार जर आपण बघितलं, अनुसूचित जाती असो किंवा जमाती असो, महिला, अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% म्हणजे आपण बघू शकतो डायरेक्ट 50% किंवा 1.25 लाख रुपये यापैकी कमी असेल ते, आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमती 40% आणि 1 लाख यापैकी कमी असेल ते अनुदान ह्याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जर आपण बघितलं तर इतर बाबींसाठी योजनांची अंमलबजावणी करताना केंद्र शासनाकडून केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाबाबत वेळोवेळी जारी होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे आणि अटी शर्तीचे पालनसुद्धा करणे गरजेचे आहे. जर आपण बघितलं तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड MHA-DBT पोर्टलवरून विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून होत असते. अनुदानाची रक्कम थेट MHA-DBT प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात डायरेक्ट जमा होते, असे शासनाने सांगितलेले आहे. कृषी यांत्रिकीकरण अभियानासाठी 500 कोटीचा कृती आराखड्याला सुद्धा आता मंजुरीही देण्यात आलेली आहे. तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणाच्या उपविभागीय योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी केंद्राचा हिस्सा म्हणजे 300 कोटी आणि तसेच राज्याचा हिस्सा हा 200 कोटी असे एकंदरीत 500 कोटीच्या जर आपण बघितलं तर कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही होती महत्त्वाची बातमी. तुम्हाला बातमी नक्कीच आवडली. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.